महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला मेळावा वरळीच्या डोममध्ये होतोय आणि त्यासाठी हे सगळे शिवसैनिक जमलेले आहेत। लढाई अटीतटीची आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या जोडीला राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आणि शिवसेनेची खरी ताकद जी आहे ती ताकद महिला आघाडी म्हणून असते आणि महिला आघाडी सक्रिय निवडणुकांमध्ये फिरत असते। हे सगळ्या महिला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या तयारीला लागलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी पहिलं स्लोगन जे दिलं आहे ते करून दाखवलंय, ते अभिमानाने सांगूया अशा प्रकारचा बोर्ड लागलेला आहे। आदित्य ठाकरे यांचा फोटो, उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे। आता या निवडणुकांची जी कमान आहे, जी कमान असणार आहे ती आदित्य ठाकरे यांच्याकडे असणार आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे। त्यामुळे अटीतटीची लढाई, अस्तित्वाचा प्रश्न आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मिळून ठाकरे परिवाराकडे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिका ठेवणार का हा प्रश्न आहे। तुम्ही कुठून आहात? टिळकनगर चेंबूर। टिळकनगर चेंबूर। यावेळेला कशी आहे निवडणूक? मस्त आहे। 8 वर्षाचा गॅप नंतर होते ना, 8 वर्षाचे उत्साह काय म्हणतात? कशी उत्साह भरपूर आहे। 8 वर्षानंतर निवडणूक लागते ना, त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये जास्त उत्साह आहे। तिकडे समोर पण महायुतीत उत्साह मोठा आहे तिकडे। त्यांच्याकडे उत्सव चालू आहे कारण त्यांच्याकडे पैसा आहे ना, त्याच्यामुळे तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे तर इलेक्शनची तयारी चालू आहे आणि निष्ठा आहे आमच्याकडे। तुमचं नाव काय? हा? नाव काय तुमचं? स्नेहा सदानंद ठाकूर। आता 25 वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुंबई महापालिका होती। आताची लढाई वेगळी आहे ना, आता जरा जास्त हो, छान आहे, तयारी सगळी चालू आहे, ताकद मध्ये तयारी सुरू आहे। इलेक्शनची पिरियड प्रचार थोडा बहुत। यावेळेला आवाज कुणाचा येणार आहे, महायुतीचा की शिवसेना? शिवसेना तिकडे पण एक शिवसेना आहे ना। हो, शिवसेना ठाकरे तिकडे शिंदेची पण शिवसेना आहे ना। ती असू दे ना, ती आमची साहेबांची आहे ना, आमच्या साहेबांची आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। हा, ओरिजिनल असतं, बाकी सगळं कॉपी असतं, ब्रँड असतो। निवडणुकांमध्ये कॉपी निघणारच ना। तर त्यांनीच बाजी मारली विधानसभा। ते तुम्हाला पण माहिती आहे, यादींमध्ये घोटाळा केलाय किती तो, आणि आम्ही त्याचे प्रूफ पण दिलेले आहेत ऑलरेडी का किती घोटाळ्यात, किती दुबार मतदार आहेत म्हणून। मग त्याच्यामुळे ते जिंकले असतील तर त्याला जिंकणं थोडी बोलतात, ते फसवणूकच झाली ना शेवटी। ईव्हीएम मुळे ते जिंकले येस, बरोबर। यामुळेच म्हणतात हिंदुत्वामुळे जिंकलो। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून दिलं। आमच्याकडे पण आहे हिंदुत्व, आमच्याकडे सुद्धा आहे, त्यामुळे ते बोलू शकत नाही की हिंदुत्व त्यांच्याकडे आहे। आम्ही एवढे सगळे ते हिंदुत्वासाठी बाळासाहेबांना थोडी हिंदू सम्राट बाळासाहेबांना हिंदू सम्राट हृदय म्हटलं जातं, ते उगाच थोडी म्हटलं जातं। हिंदूंचे हृदय सम्राट आहेत ना बाळासाहेब, म्हणून तर बोललं जातं त्यांना। काय नाव आहे तुमचं? शकुंतला। किती वर्षापासून शिवसैनिक आहात? खूप वर्ष आम्ही बाळासाहेब आहेत ना, मोठे साहेब, त्यांच्या संग आम्ही बोललेलो आहे। हो, आपला शमुकानंद हॉलमध्ये आम्ही खूप भेट घेतली, ते खूप चांगले होते, त्यांचं खूप नाव होतं। आता सगळे जुने आलेत ना, चोरून घेतात, मतं चोरून घेतात, सगळं चोरून घेतात। आमच्या बाळासाहेबांचे सगळे आपला धनुष्यबाण घेतला चोरून। काय चाललंय आपल्या मुंबईमध्ये? आता यावेळेला निवडणूक जरा कठीण आहे ना। होय, तरी आमचं हेच येणार जिंकून। हां, उदय ठाकरेच येणार जिंकून। बघा, आम्ही कुणाला तरी नाही दिलं तर आमचे उदयच येणार। तर भाजपवाले असं म्हणतात की हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेंनी। नाही, तुम्हीच चोरलं। हां, तुम्हीच चोरलं, आमचं तुम्हीच चोरलं, हे उद्धव ठाकरेंनी चोरलं नाही। आता तुम्ही प्रचार कसा करणार, मला सांगा, कसा प्रचार करणार? असंच करणार आम्ही। आता इथे येतो तसं मिरवणूक जाणार, सगळीकडे फिरणार, आपल्या बाळासाहेबांचं नाव घेऊन पुकारणार, त्यांना वोट द्यायची। आवाज कुणाचा आहे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला की उद्धव यांचा उद्धव ठाकरेंचा? बाळासाहेबांचा आवाज आहे हा, उद्धव साहेबांचा आवाज फक्त उद्धव साहेबांचाच आहे, कारण मुंबई फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि शेवटपर्यंत तीच राहील। राज ठाकरे आल्यामुळे ताकद वाढली। हो, ऑफकोर्स, खरंच ताकद वाढलेली आहे। 2 भाऊ एकत्र आल्यामुळे महानगरपालिकेवर आमचाच भगवा फडकणार। पण भाजपवाले असं म्हणतात 2 ठाकरे भाऊ आले काही फरक पडत नाही। नाही, भरपूर काही फरक पडतो, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते असं सगळं विधान करतायत आता सध्या। ही महिला शक्ती आहे आणि शिवसेनेमध्ये महिला आघाडीला खूप महत्व आहे आणि या सगळ्या महिला, या काय नाव काय ताई तुमचं? नैना देहरकर।
आता राज ठाकरे उद्धव ठाकरे आल्यामुळे काय ताकद वाढली की कमी? हो नक्कीच वाढणार. मराठी माणूस आम्हाला साथ देणार. आता तुम्ही म्हणता मराठी माणूस साथ देणार, भाजपवाले म्हणतात दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर काय फरक पडत नाही, हा महायुतीचा महापौर. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता, म्हणून त्यांना ही विधानं करायला लागत आहेत. लोकांना घाबरवत आहेत ते. सरकार त्यांचं आहे, अनेक नगरसेवक माजी नगरसेवक जे आहेत ते महायुतीमध्ये गेलेले आहेत, ते लढाई थोडी अवघड आहे यावेळेला. नाही, जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो उद्धव साहेबांबरोबरच आहे. त्यामुळे लढाई लढण्यास सगळे तयारच आहेत. आम्ही आणि शिवसैनिक हा शेवटच्या लढाईपर्यंत लढतच असतो आणि लढत राहणार आम्ही. आता भाजपवाले म्हणतायत, म्हणजे त्याचे सगळे नेते म्हणतायत की उद्धव ठाकरेंची शिवसेना जर आली तर खान महापौर होणार. आता याला उत्तर कसं देणार? मराठी माणूसच पाहिजे. मुंबईचे राज्य करायला मराठी माणूसच पाहिजे. आणि मुंबई ही आपल्या मराठी माणसाची आणि आगरी कोळी आणि जे काय शिवसेनाच येणार आहे आणि आम्हाला त्याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. आम्ही सांगतो बोलून होत नाही ना, बघा ताकद कमी झाली आहे, काही लोक सोडून गेली आहेत, विधानसभेमध्ये पराभव झाला. कमी झालेली आहे, भरपूर वेळा असं झालेलं आहे, पण आम्हाला त्याच्याने काही फरक पडलेला नाही. शिवसेना तेवढ्याच बळाने आणि तेवढ्याच ह्याच्याने आता येणार आहे परत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो उत्साह आहे तो कायम आहे, त्याच उत्साहाने आम्ही काम करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. पण हा सगळा जो ही पहिली मीटिंग आहे, पहिली रॅली म्हणावी लागेल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची, आणि या रॅलीमधून प्रचार कसा करायचा, कुठले मुद्दे घ्यायचे, हे सर्व जे आहे ते सांगितलं जाणार. हे कुठलं गाव म्हणजे कुठे राहतो? परळ राहतो. परळला. मग परळ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. बरोबर, अगदी बरोबर आहे. भाजपचं परळवर जास्त लक्ष आहे. भाजप, महायुती, एकनाथ शिंदेची शिवसेना. नुसतं परळवरच नाही, पूर्ण मुंबई त्यांना गिळीकृत करायची आहे, पण ते होणार नाही आहे. दोन भाऊ एकत्र आलेत तर तिथेच त्यांची पोटदुखी झालेली आहे. आता वेगळं होणार आहे. ते किती जरी म्हटले तरी शिवसेनाचाच महापौर बसणार आहे. हे ते म्हणजे भाजपवाले असं म्हणतात कुठल्या गल्लीतून येणार आहे महापौर जो आहे उद्धव ठाकरेंचा महापौर, कुठल्या गल्लीत? आशिष साहेब बोलले की ते मान्य करायला तयार नाही की जो महापौर आता बसणार आहे तो मराठी माणूस असेल. हे उघडपणे बोलण्यास ते तयार नाही आहेत. पण उद्धव साहेबांची भूमिका असते ती स्पष्ट असते. आता जो बसणार आहे महापौर हा मराठी माणूस. भाजपवाले तर म्हणतात की ठाकरेंची शिवसेना समजा आली तर खान महापौर होणार. ते त्यांना त्यांची ती कार्यपद्धतीच आहे. दिशाभूल करणं, लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न करणं, अनेक निगेटिव्ह मुद्दे घेणं, हे नेहमीचंच आहे. आणि इतर गोष्टी तर सर्वसामान्यांना माहितीच आहे. त्यांची कार्यपद्धती, EVMचं जे काय त्यांची झोळ आहे ते सर्वांना माहितीच आहे. आता काही जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू की यावेळेचा उत्साह जो आहे तो नेमका काय आहे. आता हा स्टेज जो आहे, या स्टेजवर थोड्या वेळात उद्धव ठाकरे येतील आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील. हर्षल प्रधान या ठिकाणी आहे आणि हर्षल प्रधान यांना आपण विचारणार आहोत की यावेळची निवडणूक जी आहे ती कशी असणार आहे. हर्षलजी नमस्कार. या बाजूला या, इकडे या बाजूला या. हर्षलजी या. चला काही नेते जिथे आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. निवडणूक अटीतटीची आहे. यावेळची निवडणूक 8 वर्षानंतर लागलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक खूप रंगतदार होणार आहे. कोण कुठे चाललंय काय कळत नाही. तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये गेल्या आणि विनोद घोसाळकर जे कट्टर शिवसैनिक आहेत ते राहिलेले आहेत. आता हे सगळे शिवसैनिक आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? व्यवस्था काय पाहते? आम्ही लोकांना पाहुणे आल्यानंतर व्यवस्थित रांगेत लावायचं काम करणार. कोणा गोंधळ होऊ नये म्हणून काळजी घेणार. यावेळेला कशी वाटते हो निवडणूक? किती म्हणजे जरा अवघड वाटते का? भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. सरकार कुणाचंही असू द्या, शिवसेना शाखा रात्रंदिवस सुरू असते. लोकांशी संपर्क आमचा दांडगा आहे. आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे, भरोसा आहे. कुणाचंही सरकार असू दे, जनता आमच्या पाठीशी निश्चितपणे उभी राहणार याची आम्हाला खात्री आहे. काय मुद्दे घेऊन जाणार तुम्ही यावेळेला लोकांना? एक तर आहे बेरोजगारी आहे, प्लस महापालिकेत जो भ्रष्टाचार आम्हा मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. महापालिकेची तिजोरी रिकामी केलेली आहे, प्रदूषण झालेलं आहे आणि कुठेही सर्वसामान्य जनता खुश नाही. महागाई वाढलेली आहे.
ह्या सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार. आता लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा त्यांच्या ताब्यात गेली, लाडकी बहीण योजनेला पैसे दिले, मग त्यांना जास्त जागा मिळाल्या. आता असं झालंय की माझी जे नगरसेवक शिवसेनेत होते उद्धव ठाकरेंकडे, ते आता तिकडे गेलेत शिंदेकडे. 15 कोटी 20 कोटी असा फंड देऊन विकासाची कामं केली आहेत जी ते गेलेत तरी हरकत नाही. शिवसेना ही कार्यकर्ते घडवणारी संघटना आहे. तळागाळातला कार्यकर्ता शिवसेनेने नगरसेवक आमदार केलेला आहे. त्यामुळे नगरसेवक गेले तरी काय, आमदार गेले काही फरक पडत नाही. कार्यकर्ते शिवसेनेसोबत आहेत, त्यामुळे आम्हाला काहीही काळजी नाही, आम्ही नक्की जिंकणार. आता म्हणजे बाळासाहेबांसोबत ज्या निष्ठेने काम केलं त्या लोकांशी आपण बोलणार आहोत. आणि विनोद घोसाळकर माझ्या बाजूला. विनोदजी नमस्कार. आता विनोदजी मला हे सांगा, आत्ताची निवडणूक आणि यापूर्वी तुम्ही खूप निवडणुका लढवल्या, काय वेगळेपण आहे यावेळेला? थोडं अवघड आहे. भाजप आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, अजित पवार आहे, सरकार आहे त्यांच्या ताब्यामध्ये, केंद्र सरकार ताब्यात आहे. काही लोकांना फंड निधी दिला आणि जी पेरणी आहे म्हणजे उमेदवाराची पेरणी त्यांनी आधी एक वर्षापासूनच केली. यावेळेला जरा वेगळं आहे, त्यांची ताकद जास्त वाटते. तुम्ही जे काही विचारता त्याच्यामध्ये वस्तुस्थिती बरोबर आहे, परंतु शिवसैनिक जेव्हा मी 40 वर्ष आहे, मी सुद्धा निवडणूक लढवलेली आहे महापालिकेची. मला वाटतं ह्या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवरती किंवा शिवसेनेच्या मतदारांवरती होणार नाही. लोक सुज्ञ आहेत. महाराष्ट्रातला मुंबईतला मतदार, कारण प्रत्येक वेळेला असे काहीतरी संकट येतात. शिवसेनेने अनेक संकट झेललेत. मला नाही वाटत की शिवसेनेची जी लोकप्रियता आहे किंवा शिवसेनेची एक बांधणी आहे ती मजबूत आहे. आणि किती जरी पैशाच्या बॅगा ओतल्या तरी ह्या वेळेला जे त्यांच्या काही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून किंवा एक एक प्रकरणं जी बाहेर आलेत आणि लोकांमध्ये संभ्रम आहे. मला वाटतं जी लोक काठावर असतात ती पण शिवसेनेकडे येतील आणि महाराष्ट्रासाठी मराठी. विधानसभेला तर असं झालं नाही, त्यावेळेला तुम्ही म्हणत होतात की काय होणार नाही, आमची शिवसेना जो शिवसैनिक आहे तो कट्टर आहे, पण शेवटी मतदान खूप महत्वाचं आहे ना. बरोबर आहे. असं आहे की मी स्वतः विधानसभा लढलो. मला स्वतःला वाटलं नव्हतं की मी हारणार आहे. आणि जे ईव्हीएमचा घोटाळा आहे, आजही आम्हाला लोक असं सांगतात, साहेब आम्ही तुम्हाला मतं देणार पण ईव्हीएम तुम्ही सांभाळा. याच्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये लोक बोलायला लागलेत. त्याचा त्यांनी वापर करू नये एवढंच. आता घोसाळकर साहेब, किती लोक गेले म्हणजे भाजपमध्ये गेले, काल तुमची सुनबाई गेल्या, हे म्हणजे खिळखिळी करण्याचा प्रयत्न पुरेपूर झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना पुन्हा उभी राहील का? आणि तेजस्विनी तर तुमच्या सुनबाई होत्या, त्या जर घर सोडून जात असतील तर मग त्याचा परिणाम पक्षाच्या मतदानावर. हा एक वेगळा प्रश्न आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मंडळींची हेरून आणि वेगवेगळे त्याच्यावरती प्रयोग करून आपलंसं करण्याचं काम केलं आहे. घरामध्ये सुरुंग लावण्याचं काम केलं आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल काय फरक पडत नाही. काय फरक पडणार नाही. राज ठाकरे तुमच्यासोबत आल्यामुळे किती फायदा होईल? बराच फायदा होईल. मुंबई शहरामध्ये राज ठाकरेंचा मतं कमी मिळतात त्यांना, पण प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांची मतं आहेत. त्यांना मानणारा वर्ग आहे. मुस्लिम जो मतदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने होता कोरोनाच्या काळात काम केल्यामुळे, तो नाराज होईल ना राज ठाकरे आल्यामुळे? नाही, असं काय नाही. हे सगळी गणित आहेत ना. हिंदी भाषिक नाराज, हा नाराज, तो नाराज, असं नसतं. आता थोडी लाट असते. आता मोदींची जी लाट आहे त्याचा जर तुम्ही आज सर्वे केला तर ती 10 वर्षापूर्वी ते आज तसं नाही आहे ना. त्याचाही कुठं त्याच्याबद्दल नाही बोलत कोण. आता प्रश्न असा आहे, मी आज रोज संध्याकाळच्या बातम्या बघतो. केंद्र सरकारमध्ये, दिल्लीमध्ये पूर्वी ज्या बातम्या आम्ही बघायचो त्यावेळेस अधिवेशन देशाचं असेल, लोकसभेचं असेल किंवा राज्यसभा इथं महाराष्ट्राचं असेल, अधिवेशनामध्ये त्या बातम्यांना इतकी अशी तीव्र होत्या की महाराष्ट्रामध्ये उलथापालथ व्हायची. आता हे आम्हाला जसं विचारतो त्यावेळी ही पत्रकारिता आत्ता तशी का नाही हा एक प्रश्न आम्हाला पडतो. मी तुम्हाला उत्तर द्या म्हणून सांगत नाही की एखादा पॉईंट घेतला महाराष्ट्राच्या, एवढा भ्रष्टाचार झाला, हे चाललं,
त्यावेळेचे पत्रकार फाडून खायचे. मुख्यमंत्री एवढे न्यायालयाचे आदेश येतात, न्यायालय त्यांच्यावरती एवढे ताशेरे ओढतायत. पूर्वी एक मुख्यमंत्र्यावर एखादा ताशेरे ओढला तर मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागत होता. ही जी ही आहे नैतिकता आहे, ही नैतिकता कोणच मानत नाही. खूप खूप धन्यवाद. विनोद घोसाळकर खूप जुने कार्यकर्ते आहेत. शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, असे शिवसैनिक जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. नमस्कार. आता मी घोसाळकरांशी बोलत होतो. आता मला हे सांगा की या 8 वर्षानंतर ही निवडणूक होते. पूर्वीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची, राज ठाकरे त्यांच्यासोबत जरी आले असले तरी भाजप आणि महायुतीने जी रणनीती केली आहे, वॉर्ड वाईज बांधून ठेवणं किंवा जे माजी नगरसेवक आहेत त्यांना आपल्याकडे घेणं, त्याच्यातून ही निवडणूक खूप अटीतटी. आम्हाला वाटत ना अटीतटीची होईल. आम्ही आरामात सगळ्या जागा काढू आमच्या, आरामात. आम्हाला त्याची काही भीती वाटत नाही. कारण शिवसेनेने आतापासून फार पूर्वीपासून काम करत आहे, आज नाही काम करत आहे. लोकांना माहिती आहे कोणाला कुठे बसवायचं ते. पण मिलिंदजी, आता हे बदललंय सगळं ना. आधीची जी मराठी माणसाची ताकद होती ती आता कमी झाली आहे. आता गुजराती आहे, म्हणजे उत्तर भारतीय आहे, तिकडे छठ पूजा मोठ्या जोरात होते. 3 लाख लोकांना छठ पूजा केली असं मुख्यमंत्री तिकडे जाऊन सांगतात बिहारमध्ये. अशा परिस्थितीमध्ये जे शिवसेनेचं मतदान आहे ते टिकवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत तर करावी लागेल. मेहनत म्हणजे शिवसेनेचा जो कार्यकर्ता जो आहे तो संघटनेकरता निष्ठावंत राहिलेला आहे आणि असे चढ उतार या शिवसैनिकेने आज मितीपर्यंत पाहिलेले आहेत. शिवसेना पक्षाने कधी जातीचं राजकारण केलं नाही तर समाजकारण केलेलं आहे आणि समाजकारणाच्या जोरावर आज मितीपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे अपडाऊन्स झालेले असले तरी तसा काही फरक पडणार नाही. चांगल्या पद्धतीने आपण आलेलं जे संकट आहे किंवा ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते निभावून जाऊ आणि शिवसेनेचा भगवा नक्की मुंबई महानगरपालिकेवर फडकेल. विधानसभेत तर वेगळं चित्र दिसलं ना. विधानसभेमध्ये त्यांनी म्हणजे स्वीप मिळवली. आता मला सांगा 30 बॉडी जी आहे ती राज्यामध्ये आहे, ती केंद्रामध्ये आहे. तुमचे काही नगरसेवक जे होते त्यांना पळवले, त्यांना 15 कोटी फंड असेल किंवा हे सगळं फंड देऊन त्यांनी आपली जमीन जी आहे ती मजबूत केली आणि तुम्हाला ही तयारी करता आली नाही. एक तर ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण महाराष्ट्रात मुंबईत आहे, ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार केले जात आहेत, निवडणूक आयोगाने जी काही बंधनं टाकलेली आहेत त्याचं उल्लंघन होतं आहे आणि मनमानी कारभार ज्या पद्धतीने चाललेला आहे, अशा पद्धतीने जर भाजपचा कारभार चालत राहिला तर भविष्य काळामध्ये एक दयनीय परिस्थिती राजकीय क्षेत्रामध्ये येऊ शकते असं माझं स्वतःचं मत आहे. यावेळेला किती सोपी आहे का अवघड आहे? थोडी अवघड आहे. माझ्या दृष्टीने तर अवघड आहे. एक पत्रकार म्हणून मी जे अनालिसिस करतो ती थोडी मेहनत करावी लागेल. राज ठाकरेंना मेहनत करावी लागेल. कोणती गोष्ट अवघड अशी नसते. जी परिस्थिती असते त्या परिस्थितीला तोंड देताना ज्या पद्धतीने डावपेच आखायचे असतात याची परिपूर्ण तयारी आम्ही सगळ्या केलेली आहे आणि त्याचं चोख उत्तर 16 तारखेला आम्ही देऊ असं मला निश्चित वाटतंय. महापौर कोण होणार? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा की महायुतीचा? महापौर कोणाचा महापौर? शिवसेनेचा आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे. या म्हणतात कुठल्या गल्लीतून महापौर येणार? भाजपवाले नेते आशिष शेलार म्हणतात कुठल्या गल्लीतून येणार? दिल्लीचा येणार नाही एवढं नक्की. दिल्लीने बसवलेलं येणार नाही एवढं नक्की. गल्लीला दिल्लीचं उत्तर आहे, दिल्लीहून येणार नाही एवढं मात्र नक्की. निष्ठावान शिवसैनिक, जुने शिवसैनिक आणि ही सगळी महिला आघाडी जी आहे शिवसेनेची एका वेळेला. नमस्कार, कशा आहात? एकदम मजेत. एकदम म्हणजे मला तर काय घोषणा तर होतच नाही अजून. पहिली रॅली नाही ना, आता लोक येत आहेत, आता वाट पाहत आहेत. सांगायचं आता अभिमानाने, जे करून दाखवलंय ते सांगणार अभिमान. नुसतं सांगून होणार नाही. मतं जी आहे ती मतपेटीत गेली पाहिजे. याच्यासाठी काय तयार? आत्तापर्यंतचा अनुभव शिवसेनेचा जो आहे मराठी माणसाला साथ घातली आहे आणि महाराष्ट्राची मुंबई वाचवण्याकरता मतपेटीमध्ये सुद्धा हा आदेश जाणार आहे. आता उत्तर कसं देणार? गल्लीतला महापौर होणार आहे असं ते म्हणतात. गल्लीतला महापौर मराठी का? मराठीवर आले ठीक आहे, पण त्यांचं उत्तर असं आहे की हे कुठून महापौर आणणार आहे, कुठल्या गल्लीतून महापौर आणणार? महाडेश्वर कुठले होते? महादेव देवळे कुठले होते?
किशोरीताई बाजूला बसल्या त्या कुठल्या होत्या? गल्लीतल्या. शिवसेनेची परंपरा आहे. छोट्यातल्या छोट्या माणसाला शिवसेनेनं मुंबईच्या विकासाकरता मोठं केलं. प्रकाश फातर्पेकर, आम्ही छोट्यातल्या छोट्या माणसांना मोठं केलंय बाळासाहेबांनी. ही बाळासाहेबांची किमया आहे, ही बाळासाहेबांची जादू आहे. आता मला सांगा प्रकाशजी, चेंबूर, परळ, गिरगाव, लालबाग ही सगळी ताकद होती, पण याच जागांवर भाजपने आणि शिंदे सेनेने म्हणजे शिंदेच्या शिवसेनेने टार्गेट केलं आणि तिकडच्या लोकांना पॉकेट वाईज पकडलंय. आता त्यांच्याशी कसं तुम्ही लढत देणार? नाही, आमचे जे शिवसैनिक आहेत, गटप्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत आणि आम्ही शिवसेना ही तळागाळामध्ये रुजलेली आहे. लोकांची कामं करत आलेलो आहोत. त्याच्या जोरावर आम्ही हे मारून देऊ. युवा पिढीला कसं आहे? नाही, युवा पिढी पण आपल्याबरोबर आहे ना. आदित्य साहेब आहेत, एवढे सगळे आहेत. आज त्यांची कामं बघा, ते भाषणं बघा, त्यांचं काम करण्याची पद्धत बघा. आज अप्रिशिएट करतात युवा सेना म्हणजे युवा आदित्य साहेबांना. आणि नक्कीच आम्ही महानगरपालिका जिंकू. चला, किशोरीताई माजी महापौर म्हणजे प्रवक्ता म्हणून उत्तर देताना सोपं आहे सगळं, कारण मी पत्रकार आहे, मला माहिती आहे. पण ॲक्च्युली मतदान करताना एकेका माणसाला बूथपर्यंत पोहोचवणं हे जे पहिले शिवसैनिक करत होते, तो उत्साह आहे अजून? 100%. या विधानसभेला सगळा कचरा काढला होता. त्यांना असं वाटत होतं की मुंबई महानगरपालिकेचे आमदार आम्ही निवडून येऊच देणार नाही, पण तरी पण मुंबईकरांनी 10 आमदार आमच्या आणून दाखवले ना. त्यामुळे तो प्रत्येक शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक, तिथे असलेला मला सगळ्यांना आजही तीच आत्मीयता आहे. युवा सेना जी होती त्यातले बरेचसे लोक तिकडे गेले शिंदेकडे. मग आता मतदान तर जुने माणसं करतीलच, पण युवा जो आहे त्याची संख्या वाढलेली आहे, त्याची टक्केवारी वाढलेली आहे. लाडकी बहीण म्हणजे लाडक्या बहिणीला जे पैसे दिले म्हणून विधानसभेत आले असं तुम्ही म्हणता, पण तुम्ही काही नाही. लाडक्या बहिणीच्या वेळेला सरसकट आमच्या लाडक्या बहिणींची पकड आत्ता चालू आहे. आता लाडक्या बहिणी पण ओळखून आहेत हे कसे चोर बोके. 1500 देऊन त्यांची मतं विकत घेतली आणि आता नियमावली येते का? तेव्हा का नियमावली दाखवली? याचा अर्थ फसवा आहे. लोकांनी ओळखलाय. मुंबईत आमचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिकापासून सर्व सज्ज आहेत. आता सध्या तरी मला सांगा, राज ठाकरे सोबत आले, तुम्हाला असं वाटलं ताकद वाढली, पण राज ठाकरे आल्यामुळे मुस्लिम जो तुमच्या लॉकडाऊन मध्ये तुमच्या शिवसेनेचा जोडला होता तो नाराज होईल असं म्हटलं? नाही, असं म्हटलं जाणार नाही. बघा, मुस्लिम समाजाला सुद्धा माहिती आहे, हा देश वाचवायचा असेल, हा समाज सुद्धा इथं टिकायचा असेल तर मुंबई महापालिकेत उद्धव बाळासाहेबांबरोबर आज राजसाहेब आलेले आहेत, ते सुद्धा हवेत. याचं कारण असं आहे, ज्या पद्धतीनं भाजप आणि त्यांच्या बरोबरचे पक्ष जे काय आता चाललंय देशामध्ये ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव आहेत ते आता फार समजूतदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे. हे उगाच हे नरेटिव्ह क्रिएट करतायत की राज ठाकरे आले म्हणून. असं काही नाहीये, काही सगळ्यांच्याच मुस्लिम राज ठाकरे साहेबांबरोबर पण मुस्लिम उत्तर भारतीय नाराज होतील ना, मनसेने उत्तर भारतीयला मारहाण केली असं नाही. बघा, प्रत्येक वेळी काय माहितीये का की उत्तर भारतीय नाराज कशा? उत्तर भारतीय कितीतरी लोक आहेत की आमच्या बरोबर. असं नाही उत्तर भारतीयांना काय सरसकट सगळ्यांना मारले का? हे उगाच काहीतरी नरेटिव्ह करण्यासाठी हे चाललेलं आहे, बाकी नाही. कितीतरी उत्तर भारतीय आज आपल्याबरोबर आहेत आणि पुढेही राहतील. चला, हा जोश आहे, हा उत्साह जो आहे तो आपण पाहतोय. आणि पहिला मेळावा, निवडणूक घोषित झाल्यानंतर पहिला मेळावा होतोय आणि सचिन अहिर माझ्यासोबत असतील. सचिन जी नमस्कार. सचिन जी, मुझे ये बताओ कि पहला ये रैली हो रही है और बीजेपी वहाँ ये कह रही है कि कौन से गली से मेयर आएगा? पहली बात तो ये रैली नहीं है, ये हमारे कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए पूरे मुंबईकरों को हमने क्या किया काम, वो कहने का हमको क्यों अभिमान है, ये दिखाने के लिए कह रहे. जो आज कह रहे हैं, उनको जब पूछा गया कि मुंबई का महापौर कौन होगा, तब वो कह रहे थे हिंदुत्व होगा, हिंदू होगा. अरे हमने कहा कि मुंबई का महापौर गली से ही एक गरीब कुटुंब से सर्वसामान्य व्यक्ति को और मुंबई की पूरी आस्था रखने वाला जो गरीब से गरीब नगर सेवक और जो यहाँ तक के आया है, और उद्धव जी जो विकास काम आदित्य जी के मार्गदर्शन में करेगा, वो मराठी व्यक्ति इस मुंबई का महापौर होगा.
एक और भी आरोप हो रहा है कि राज ठाकरे आने से जो उत्तर भारतीय वोट है या फिर मुस्लिम वोट है वो नाराज हो सकते हैं और उद्धव ठाकरे की ताकत कम हो सकती है। बीजेपी कह रही है कि हमारे मेयर बनेगा। देखिए, मुंबई में किसने विकास किया, कोविड में किसने काम किया, कोविड में जात धर्म के आगे जाकर हमने काम करने की कोशिश की। आज मराठियों के हित के लिए अगर हम साथ में आते हैं तो मुझे नहीं लगता है कि हिंदी भाषिक हो या मुस्लिम समाज को इसका दुख होगा। जो सही मानने में मुंबई का है वो जरूर हमारा साथ देंगे। बार बार उद्धव ठाकरे ये कहते हैं जब चुनाव आता है कि मुंबई को अलग करेंगे, ये सब राजनीति के लिए किया जाए। देखिए, विधानसभा में भी आपने देखा होगा, मुंबई महानगर पालिका को रखकर पूरा विधानसभा चला, घोषणाएं हुई। ये विधानसभा विदर्भ में था, राज्य के मुख्यमंत्री ने विशेष पैकेज, कर्ज मुक्ति, ये सब घोषणा करनी चाहिए थी, लेकिन सिर्फ मुंबई को अलग करने का मतलब क्या है? वो निकाल के हिस्सा अलग करना, ये हम नहीं कह रहे। मुंबई का वैभव कम करने की बात हो रही है। मुंबई में बुलेट ट्रेन क्यों लाई गई, अहमदाबाद से क्यों जोड़ी जा रही है? ताकि अहमदाबाद को फाइनेंशियल सेंटर बनाया जाए, और वो फाइनेंशियल सेंटर बनाने के लिए गिफ्ट नाम की एक सिटी तैयार करके सब फाइनेंशियल इंस्टीट्यूशन वहाँ पे जा रही है। तो ये क्या वैभव कम नहीं हो रहा है मुंबई का? एयर इंडिया की बिल्डिंग कहाँ गई, MTNL की बिल्डिंग कहाँ गई, जितने सेंट्रल ऑफिसेस यहाँ सेंट्रल गवर्नमेंट के थे, NTC का मुख्यालय कहाँ गया, यहाँ की जो उद्योग थी वो कहाँ गए? तो इसका मतलब ये कि मुंबई का महत्व कम किया जाए। मुंबई फाइनेंशियल कैपेसिटी है, मुंबई में इतने सारे ऑफिसर्स के कारण टैक्सेस मुंबई देती है। ये वैभव निकाल कर अहमदाबाद में शिफ्ट करने का काम, गुजरात में शिफ्ट करने का काम, ये जब हम कहते हैं तो इसका मतलब ही है कि मुंबई को तोड़ने की बात हो रही है। मुंबई का वैभव खत्म करना यानी ही मुंबई तोड़ना, ये हमारा कहना है। एक दो सवाल मेरे हैं। बीजेपी का टारगेट है मुंबई मनपा पे उनका झंडा लहराना, और उनका सपना रहा है। पिछली बार भी वो चुनाव लड़े थे, उनको 82 सीट मिली थी, उद्धव ठाकरे की सेना को 84 सीट मिली थी। पिछली बार बीजेपी अलग लड़कर 82 तक गई थी, तो इस बार उनके साथ एकनाथ शिंदे हैं, उनके साथ अजितदादा पवार है। गए वक्त में वो सत्ते में थे, आज भी वो सत्ते में है। 2.5 साल सत्ते का गैर वापर कैसे किया, ये सब लोगों के बीच में। हमने किया कोविड का काम, ये लोगों के बीच में है। साथ ही साथ में हमारे साथ इस साथ हम अकेले थे, मनसे का वोट डिवाइड हुआ, उसका फ़ायदा उनको मिला। इस टाइम मनसे की वोट डिवाइडेशन नहीं होगी, और साथ ही साथ में राष्ट्रवादी भी हमारे साथ में आने के कारण और हमारी ताकत बढ़ी है, कम नहीं हुई। ग्राउंड रूट पर अभी देखिए, पिछले 1 साल में यानी 8 महीने में एकनाथ शिंदे के पास एक्स नगर सेवक जो है वो काफ़ी बड़े पैमाने पे गए, यानी 60 से लेकर 65 तक नगर सेवक गए, उनको फंड दिया गया और वहाँ का पॉकेट जो है मजबूत किया गया उनका। देखिए, ये बहुत चुनौती बना यार। एक बात समझ के लेना चाहिए कि शिवसेना के पास उम्मीदवारों की कमतरता नहीं है। ये जो गए, ये इनके कारण चुनाव जीत के नहीं आए, ये शिवसेना के कारण जीत के रहे। वोटर बेस जो हमारा है, और मुंबई की जनता और महाराष्ट्र की जनता ने लोकसभा में दिखाया और मुंबई में विधानसभा में भी दिखाया। तो हमको ये आत्मविश्वास है कि मुंबईकर हमको साथ देगा, और वही बलबूते के ऊपर ही जो लोग गए उसमें से क्यों ऐसा हो रहा है कि लोग आना चाह रहे। अगर वो गए पैसे के लिए गए, उनको निधि मिल रही है, फंड मिल रहा है, उनको सत्ते का अर्थकरण सब मिल रहा है, तो आज वो वापस आने की क्यों इच्छा प्रकट कर रहे हैं? हमने स्पष्ट कहा कि आपके लिए दरवाजे बंद है, जो हमारे साथ रहे उनको हम न्याय लेके करेंगे। इसीलिए हमारा आत्मविश्वास है कि मुंबईकर साथ देगा। कांग्रेस अलग लड़ रही है, कांग्रेस अलग लड़ने से आपको भी नुकसान होगा, बीजेपी महायुति का फायदा होगा। हर पार्टी अपने स्तर के ऊपर है। कांग्रेस को अगर लगता है कि वो अपने बलबूते के ऊपर भी ला सकती है तो जरूर उनका स्वागत होना चाहिए, जरूर उनके बारे में होना चाहिए। लेकिन वो अलग लड़ रही है तो इसका मतलब हम एक साथ लड़ रहे हैं राष्ट्रवादी को लेके, और वो अलग लड़ रही है, तो उसका नुकसान होगा या फायदा होगा, ये महत्व की बात नहीं है। महत्व की बात है कि हम लोग मिलकर हर जगह लड़ने की हमारी इच्छा है। लेकिन कांग्रेस अगर आगे आती है, लेकिन वही बात पूना में उनका कहना अलग है, थाना में अलग है, कल्याण में अलग है। तो कार्यकर्ताओं की अगर हम बात करते हैं तो बड़े पैमाने के ऊपर लोग साथ दे रहे हैं। मुश्किल तो होगी ना, यानी तुम्हारा समर्थन कम तो हो गया ना? नहीं, समर्थन इसके पहले भी नहीं था ना, जब हम अलग लड़े थे। हम जब अलग लड़े थे तो हम नहीं हुए, और आज भी अगर आप मुस्लिम समाजों में जाए, मुंबई करके जो विभिन्न अलग अलग समाज है, तेलुगु समाज है, तमिल समाज है, मेघवाल समाज है, तो आज भी वो उद्धव जी को लाइक करते हैं।
कितने सीट आएंगे बताओ मुझे राज ठाकरे आने से? भविष्यवाणी नहीं करता हूँ, लेकिन एक है कि जरूर मुंबई का महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ये पार्टी का होगा। और मराठी होगा या जरूर मराठी होगा, खान होगा? मराठी होगा, खान होगा कि मराठी? मराठी 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 होगा। ये इतिहास ने भी दिखाया है और आगे भी आप देख सकते हैं कि वही महापौर होगा। बहुत बहुत शुक्रिया। सचिन अहिर कमान संभाले हुए हैं मनपा चुनाव की, और ये सारे शिवसेना का है कितना ये सारे शिवसेना के यहाँ जमा हुए, कार्यकर्ता जमा हुए हैं, और ये पहली रैली है। आदित्य ठाकरे के हाथ में बीएमसी चुनाव की कमान रहेगी, और आप देख सकते हैं कि यहाँ किस तरह से यहाँ जो देखिए ये क्या नाव आहे तुमचं? मला नाव आहे असं बोलत बोलणार नाही? बोलत समजा एवढं जमणार नाही. नाव काय? माझं नाव हेमंत लक्ष्मण धावले. आता लक्ष्मण, मला हे सांगा की यावेळेला निवडणूक कशी आहे? यावेळी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना निवडून येणार, कुठल्याही परिस्थितीत. यावेळी युती असल्यामुळे ना कुठल्याही परिस्थितीत शिवसेना निवडून येणारच. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे एक पॉवर वाढलेली आहे शिवसेनेची. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे तर चालणार नाही, ते नक्कीच निवडून येणार कुठल्याही परिस्थितीत. लाखो पाठीतडीची निवडणूक होणार आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहेत, दुसरीकडे काँग्रेस सोबत नाही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर बनवायचा आहे, म्हणजे भाजपाचा आणि महायुतीचा बनवायचा आहे. तिकडे एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र झालेले आहेत, त्यांच्याकडे केंद्रातली ताकद आहे, राज्यातली ताकद आहे, आणि आता त्यांच्यापुढे आव्हान आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं. आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा झालेली नाही आहे, पण काही दिवसातच ही युतीची घोषणा होईल, आणि जे जागा वाटप आहे त्या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आणि पाहणं खूप उत्सुकतेचं असेल की यावेळेला पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात मुंबई महापालिका देत आहेत की महायुतीच्या हातात देतात. विलास आठवले, न्यूज 10 महाराष्ट्र. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।